कालच्या तासिकेमध्ये आपण टू बी, टू हॅव, टू डू ह्या तिन्ही सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग वाक्यामध्ये कसा करायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न, एक नमुने प्रश्न तुमच्या समोर मी दिले होते, त्याप्रमाणे तुम्ही निश्चितपणे त्याचा अभ्यास केला असेल, करीत असाल अशी अपेक्षा करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की टेन्स पाहायचं आहे. टेन्स, TENSE, टेन्स. आता प्रश्न असा पडतो की टेन्स म्हणजे काय? तर टेन्स म्हणजे काळ. काळ म्हणजे काय? काळ म्हणजे वेळ. ह्याचा काय फायदा बाबा? काळ कशा, वेळ, काळ आणि वेळ कशासाठी? विशिष्ट वेळी विशिष्ट कालावधीमध्ये वाक्य बनणे. टेन्सचा उपयोग काय आहे? टेन्स म्हणजे काळ, काळ म्हणजेच वेळ. विशिष्ट वेळेमध्ये है ना, योग्य वेळी योग्य काळातलं वाक्य बोलणे तर आपण काळ म्हणतो. कारण संपूर्ण इंग्रजी हे काळावर आधारित आहे. कुठलंही टेक्स्ट बुक घ्या, कुठलं वर्तमानपत्र घ्या की त्या ठिकाणी काळाचा उपयोग आहे. काळाचेच वाक्य असतात, काळाच्या बाहेरचं वाक्य असू शकत नाही. हे त्रिकाळबाधित सत्य आहे म्हणून मुलाने लक्षात ठेवायचं. कारण काळ, मुलांना प्रत्येकाला काळ येणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग काळ म्हणजे काय? तर घडत असलेल्या, बघा समजून घ्या मी काय म्हणतोय, एखादी घटना घडत असलेल्या किंवा घडलेल्या किंवा पुढे घडणाऱ्या, बघा तीन काळ आहेत. एक सध्याचा काळ कोणता आहे? घडत असलेल्या, सध्या आपल्या समोर घडत असलेली घटना. पुन्हा घडलेल्या म्हणजे काल घडलेली घटना. आणि पुढे घडणाऱ्या म्हणजे पुढे होणारी घटना म्हणजे भविष्यकाळ. आता सध्याचा काळ हा वर्तमान काळ, मागचा गेला काळ तो भूतकाळ आणि येणारा काळ हा भविष्यकाळ. अशा तीन काळाचा अभ्यास म्हणजेच काळ. अशा तीन घटनेचा अभ्यास म्हणजेच काळाचा अभ्यास करणे होय. आता प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा व्यवहारामध्ये काम करत असताना त्याच्या समोर अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात की काही वाक्य त्यानं भूतकाळातले बोलेल, काही वाक्य वर्तमान काळातले बोलेल, काही वाक्य त्यानं भविष्य काळातले बोलेल. कारण कुठलाही व्यक्ती हा वर्तमान काळामध्ये जीवन जगू शकत नाही, कुठलाही माणूस हा भूतकाळात जीवन जगू शकत नाही किंवा भविष्य काळामध्ये जीवन जगू शकत नाही. तिन्ही काळाचं मिलन करून तो आपलं जीवन जगत असतो, वाक्य रचना तयार करत असतो. त्या वाक्यरचनेच्या आधारे आपलं जीवनाचा प्रवासी वाटचाल तो करत असतो. ठीक आहे. आता पाहिल्या ठिकाणी तर काळाची तुम्हाला थोडक्यात माहिती मिळाली की काळ का शिकायचा. काळ का शिकायचा? कारण टोटल व्याकरण हे या काळावर आधारित आहे. व्याकरणचा काही हल्ली काळामध्ये मुलांनी एक गैरअर्थ लावला. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काही नाही, वाक्यातल्या विविध प्रकारच्या रचना, व्हेरियस सेंटेन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, various structure of English language are serialized in a systematic way is called grammar. Grammar is nothing but a suitable form of sentence. Grammar is nothing but suitable structure of language. So this is the definition of tense. This is the definition of grammar. हे ग्रामरची व्याख्या आहे की वाक्यामध्ये किंवा एखाद्या भाषेमध्ये विविध प्रकारच्या रचना असतात. त्या रचनेला आपण काय दिलं? एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. आता रिमोटूचं वाक्य आहे, ह्याला आपण काय दिलं? तो इतका थकला आहे, तो काम करू शकत नाही. ह्याला काय नाव दिलं? रिमोटू. है ना, ह्याला काय नाव दिलं? रिमोटू. व्हॉट ए पिटी, काय खेदाची गोष्ट आहे. व्हॉट ए पिटी, काय खेदाची गोष्ट. हा वाक्याचा प्रकार आहे. कोणता? उद्गाराचे एक वाक्य आहे म्हणून त्याला आपण नाव दिलं आसर. काय दिलं? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. अशा विविध रचना आहेत. आता जर प्रत्येक रचना तुमच्या समोर मला व्यक्त या ठिकाणी करताना वेळ यावी, पण अशा अनेक रचना जेव्हा आपण शिकायला लागतो तेव्हा समजा रचना शिकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होतो आणि त्याच्यावरच इंग्रजी भाषा आपली अवलंबून आहे. इंग्रजी भाषा फार अवघड नाही, कोणीही अवघड मानून घ्यायचं कारण नाही. जी आपली मातृभाषा मराठी आहे, मराठी भाषा ज्याची चांगली आहे त्याच्या आधारेच इंग्रजी भाषा सुद्धा आहे. मराठी चांगली तर त्याची इंग्रजी सुद्धा चांगली निश्चितपणे असू शकते. आता पाहिजे टेन्स, आपण टेन्सवर जाऊया. आता टेन्स, आता टेन्स म्हणजे काय आपण पाहिलं, त्याची थोडी थोडक्यात माहिती पाहिली आपण. तो का शिकायचा पाहिलं. आता त्याचा काइंड्स ऑफ टेन्स, काळांचे प्रकार, काइंड्स ऑफ टेन्स. नंबर 1 प्रेझेंट टेन्स,
नंबर 2 पास्ट टेन्स, नंबर 3 आहे फ्युचर टेन्स. नंबर 3 आहे फ्युचर टेन्स. किती प्रकार झाले? हाऊ मेनी काइंड्स ऑफ टेन्स आर देयर? देर आर 3 काइंड्स ऑफ टेन्स. नंबर 1 प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्याची परिस्थिती. पास्ट टेन्स मागे घडलेली घटना. फ्युचर टेन्स पुढे निर्माण होणाऱ्या घटना. पुन्हा एकदा बघा, प्रेझेंट टेन्स सध्या आपल्या समोर घडत असलेल्या घटना अवतीभोवती. पास्ट टेन्स काल घडलेल्या सर्व घटना. आणि फ्युचर टेन्स पुढे घडणाऱ्या घटना. ह्या तिन्ही कालखंडाचा अभ्यास आपण काळाच्या माध्यमातून करणे, ह्याला काळ असं म्हणायचं. मग आता पाहूया या ठिकाणी नंबर 1 चा प्रकार आपला आहे तो कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. बघा कोणता काळ आहे तो आपला आता? प्रेझेंट टेन्स. एका प्रत्येकाची माहिती आपल्याला पाहिजे आहे. त्याचा वाक्यात उपयोग काय, त्याची रचना काय, त्याचं भाषांतर कसं करायचं, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं करायचं, इंग्लिशमधलं मराठीमध्ये कसं करायचं, ह्याचं सविस्तर मांडणी तुमच्यासमोर मी करतोय. अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडणी करतोय. निश्चितपणे ह्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य आहे. फक्त मन लावून ऐकायचंय आणि त्याचे काय टॅक्स आहेत, ट्रिक्स आहेत, ते ट्रिक्स मी तुमच्या समोर देणार आहे. त्या ट्रिक्सचा वापर तुम्ही केला की निश्चितपणे मराठीमधलं इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधलं मराठीमध्ये हे करता येतंय. अवघड काही नाही म्हणून सांगायचं. एका शास्त्राने असं म्हटलं होतं, नथिंग इज डिफिकल्ट इन आवर लाईफ. जीवनामध्ये अशक्य असं काही नाही, पण देहारे पंगावरी सर्व काय होत नाही. यासाठी मेहनत करावी लागते, जिद्द ठेवावी लागते, डोळ्यासमोर ध्येय ठेवावं लागतं आणि त्याप्रमाणे धडपड करावी लागते. एक काळ आपल्या समोर निश्चितपणे परमेश्वराचा अवतार उभा टाकत असतो, हे सत्य आहे. तसं इंग्रजीमध्ये मला इंग्रजी शिकायची आहे, मला इंग्रजी शिकायचे नुसतं म्हणायचं नाही आहे. इंग्लिशसाठी जे काय लागणारे ट्रिक्स आहेत ते ट्रिक्स आपण अवगत करायचे आणि थोडं इतर विषयापेक्षा अधिक काळ ह्या इंग्रजी विषयावर दिल्यानंतर निश्चितपणे आपल्या इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे येऊ शकते. आता पहिल्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वर आपला फोकस करायचा आहे. तर प्रेझेंट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 काइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स. 4 काइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स की वर्तमान काळाचे 4 पोट प्रकार पडतात. बघा स्पष्ट बोलतोय मी, वर्तमान काळाचे 4 पोट प्रकार पडतात. असे आपल्याकडे मुख्य 3 प्रकार आहेत काळाचे: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. प्रत्येकाचे 3 प्रकार, 4 प्रकार, 4 त्रिकम 12 प्रकारचे काळ इंग्रजी भाषेमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याच्यावर मार्क आहेत, ते आपल्याला मिळवायचे आहेत. आता पहिल्या ठिकाणी 4 काइंड्स ऑफ प्रेझेंट्स की वर्तमान काळाचे 4 प्रकार, त्याची माहिती घ्या. आता लिहून घ्या नाव त्याचे कोणकोणते आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स. नंबर 2 आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. नंबर 3 आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आणि 4था प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट PRESENT प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. पहा किती झाले प्रकार त्याचे? 4 प्रकार झाले. नंबर 1 सिंपल प्रेझेंट टेन्स, याला मराठीत म्हणतो आपण साधा वर्तमान काळ. दैनंदिन जीवनामध्ये घडत असलेल्या साध्या घटना या काळात आपण मांडत असतो. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, चालू घटना. आपल्या भोवती काय घटना चालू करतात, स्वतः क्रिया चालू असते. त्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू आपल्या समोर काही प्रसंग, काही घटना ह्या पूर्ण झालेल्या असतात. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जर मागे घडली एखादी घटना आजही चालू असेल, या घडल्यात चालू असेल, तर त्यासाठी पूर्ण चालू वर्तमान काळ वापरला जातो. आता हे 4 प्रकार सर्वांनी लिहून घ्या. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण एकाची माहिती पाहूया. कशाची माहिती पाहूया आपण आता? एका काळाची. पहिला काळ कोणता आहे सांगा? नंबर 1 सिंपल प्रेझेंट टेन्स.
सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. कारण आपल्या प्रत्येक वर्गामध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर इंग्रजी विषयाचा जेव्हा पाठ सुरू होतो तेव्हा गुरुजी व्याकरण शिकवतात, तेव्हा ही सर्व उजळणी आपल्याला घ्यावी लागते. कारण त्या उजळणीवर येणारा ग्रामरची रचना अवलंबून आहे. ही सुद्धा एक उजळणी गृहीत धरा. पहा सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय हो? साधा वर्तमान काळ. त्याला इंग्लिश मराठीत म्हणतो आपण आपल्या अवतीभोवती दैनंदिन घडत असलेल्या घटना, चालू घटना, आपल्या भोवती दैनंदिन घडत असलेल्या घटना त्या व्यक्त करण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो, है ना? साधा वर्तमान काळ वापरतो. पण काही प्रसंग असे आहेत की ते त्रिकालबाधित सत्य आहेत. सूर्य पूर्वेलाच उगवतो, पश्चिमेला मावळतो, है ना? ह्या घटना सत्य आहेत. दूध हे पांढरं असतं, हे सत्य घटना आहे. तेल हे पातळ असतं, हे घटना सत्य आहे. सोनं हे पिवळं असतं, घटना सत्य आहे. पाणी हे पातळ असतं, घटना सत्य आहे. म्हणजे महागाई सत्य होती, आजही सत्य आहे आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ते सत्यच राहणार आहे. परमेश्वर सर्वत्र आहे, मागे बी होता, आज बी आहे आणि उद्याच्या काळामध्ये तो राहणार आहे. अशा घटना ज्या त्रिकलाबाधित सत्य आहेत. त्रिकला म्हणजे 3 कालखंडामध्ये. त्रिचा अर्थ कळला का? त्रि म्हणजे 3 कालखंडामध्ये घडलेल्या घटना. मागे म्हणजे भूतकाळामध्ये, सध्या वर्तमान काळामध्ये आणि उद्या भविष्य काळामध्ये. ह्या तिन्ही कालखंडामध्ये सत्य असलेल्या घटना आपण वर्तमान काळामध्ये मांडू शकतो. आता पहा, आता सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ हे तुम्हाला कळलेलं आहे. तर हे कसं तयार करायची, रचना काय आहे? तर रचना शब्द आहे आपला, आम्ही काढलेला आहे शोधून एक फॉर्म, किंवा तर आपण सिंटॅक्स म्हणू शकतो, किंवा दुसरा शब्द आहे स्ट्रक्चर म्हणू शकतो. स्ट्रक्चर हा खूप लांब वाटतो मुलांना, म्हणून त्याचं मी शॉर्ट केलेलं आहे फॉर्म. काय केलं? फॉर्म. फॉर्म म्हणजे आकार, आकार म्हणजे रचना. कुठल्याही बाबींना, कुठल्याही वस्तूला एक विशिष्ट प्रकारची रचना असते. उदाहरण आपलं शरीर घ्या. आपल्या शरीराची रचना ही विशिष्ट प्रकारे असते. डोळे पुढे आहेत, नाक पुढे आहे, तोंड पुढे आहे, डोकं समोर आहे, कपाळ आहे, हात खाली आहेत, पाय हात वर आहेत, पाय खाली आहेत. जर समजा हीच रचना जर आपण बदलायचं काम केलं तर मनुष्य हा विद्रूप दिसतो. डोळे मागे घेऊन जा, कान पुढे छातीला आणा, हात खाली घ्या, पाय वर करा, है ना? डोळे मागे घ्या, दात मागे लावून टाका. हे सर्व विचित्र होऊन जाईल. घराची रचना काय, शरीराची रचना काय? एका डस्टर आहे, हे डस्टरची रचना, ह्याला रचना आहे. तसं प्रत्येक काळाला एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. सांगायचं तात्पर्य असं माझं की प्रत्येक वाक्याला एक विशिष्ट प्रकारची रचना असते. जशी वस्तूला रचना असते तशी पण प्रत्येक वाक्यातील काळाला एक विशिष्ट प्रकारची रचना असते. त्याला आपण म्हणतो फॉर्म. Each and every sentence has a particular form and structure to make the correct meaning. एक विशिष्ट अर्थ वाक्याचा निघण्यासाठी वाक्याची विशिष्ट अशी रचना तुम्हाला करावी लागते. त्यासाठी आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं फॉर्म काय आहे ते पाहायचं आणि त्याच फॉर्म मध्ये ती वाक्य, त्या काळाची वाक्यरचना आपल्याला बसवायची. साधं फॉर्म आहे बघा. सब्जेक्ट, मी आता मोठं लिहितो, जरा शॉर्ट लॉंग फॉर्म लिहितो. सब्जेक्ट SUBJECT. ह्याचा शॉर्ट आपण काय करूया? यस. ह्याचं शॉर्ट काय करूया? यस. बघा यस. त्यानंतर प्लस V1. आता V1 बऱ्याच मुलांना माहित नाही. V1 म्हणजे काय? की मूळ क्रियापदाचं पहिलं रूप. तसे क्रियापदाला 3-4 रूप असतात. लक्षात ठेवा. 3-4 रूप असतात. 3-4-5 म्हणा की. पहिला आहे टूचं, दुसरं आहे ईडीचं, तिसरं आहे तिसरं रूप ईएमचं, चौथं आहे ING, है ना? असे 2-4 रूप असतात. तर इथं V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप. जर पहिलं रूप असेल तर V1, दुसरा असेल V2, तिसरा असेल तर V3. त्याच्यानंतर प्लस ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. हे झालं तुमचं रचना. काय झाले? हे रचना झाली. कशाची रचना झाली? सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना झालेली आहे. आता याच रचनेमध्ये आपल्याला वाक्य बनवायचं आहे. आता लक्षात ठेवा, आता सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रचनेमध्ये
तीन प्रकारच्या उपरचना आहेत. आता एखादा माणूस आपलं जीवन जगत असताना काही साधे वाक्य बोलतोय, काही नकारार्थी वाक्य बोलतोय, काही प्रश्नार्थक वाक्य बोलतोय, है ना. एनी मॅन कॅन एक्सप्रेस हिज आयडिया इनटू सिंपल फॉर्म, इनटू इंटरॅक्टिव्ह फॉर्म, इनटू निगेटिव्ह फॉर्म. की प्रत्येक कुठलाही व्यक्ती असो, तो कुठलाही व्यक्ती हा आपले विचार नकारार्थी त्या त्या प्रसंगानुसार, प्रश्नार्थक त्या त्या प्रसंगानुसार आणि नकारार्थी त्या त्या प्रसंगानुसार तो व्यक्ती आपले वाक्यरचना तयार करत असतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचे आहे आता सिंपल फॉर्म. हे आता म्हणून टाकतो मी. पहा आता पहिलं वाक्य आपले पहिलं काय आहे, आपला तीन प्रकारचे रचना पाहायची. पहिली रचना आहे कुठली, सिंपल फॉर्म किंवा सिंपल स्टेटमेंट सेंटेन्स किंवा स्टेटमेंट सेंटेन्स असे आपण म्हणू शकतो, किंवा त्याला आपण थोडक्यामध्ये सिंपल फॉर्म म्हणू शकतो, सिंपल फॉर्म म्हणू शकतो, किंवा सिंपल स्ट्रक्चर म्हणू शकतो, सिंपल स्ट्रक्चर ऑफ पर्सेंटेज असे म्हणू शकतो, किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणू शकतो. असे खूप त्याला नाव आहेत, पण साधा सोपा शब्द काढला आहे सिंपल फॉर्म, है ना. सिंपल फॉर्म. तर हे सिंपल फॉर्म पहा. आता सिंपल फॉर्म ची रचना तुम्हाला मी दिलेली आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस O आपली कॉम्प्लिमेंट, है ना. आता आपण काय करूया, प्रत्यक्ष वाक्य तयार करूया. काय करूया, प्रत्यक्ष वाक्य तयार करूया. तुम्हाला मी सर्वनामाची विभागणी करून दिलेली आहे. प्रथम पुरुष आय वी, द्वितीय पुरुष यू, तृतीय पुरुष ही सी इट आणि दे. हे तीन सर्वनामाची विभागणी तुम्हाला वचनाप्रमाणे मी करून दिलेली आहे. प्रथम पुरुष कुणाला म्हणायचं, द्वितीय पुरुष कुणाला म्हणायचं आणि तृतीय पुरुष कुणाला म्हणायचं. प्रथम पुरुष म्हणजे वाक्याचा कर्ता, जो स्वतः तिथं कथन करत असतो तो कर्ता, म्हणजे तो प्रथम पुरुष बोलणारा. एक वचनी असेल मग ते अनेक वचनी असेल. एक वचनासाठी आय, अनेक वचनासाठी वी. दुसरं द्वितीय पुरुष आहे, ज्याला आपण संबोधित करतो, म्हणजे समोरच्या व्यक्तींना, तो लिस्नर ऐकणारा असतो, त्याला संबोधित करतो. द्वितीय झाला मग ते एक वचनी करता असेल किंवा अनेक वचनी करता असेल. आता तृतीय पुरुष आहे ही सी इट. आपण बोलणारा जेव्हा दुसऱ्याला बोलतो तिसऱ्याविषयी, बोलणारा दुसऱ्या व्यक्तीला बोलतो तिसऱ्या व्यक्तीविषयी. आता तिसरा व्यक्ती म्हणजे कोण, ही सी इट आणि दे, एक वचनी किंवा ते अनेक वचनी. अशा प्रकारची तुम्हाला मी सर्वनामाची माहिती गेल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आता पहा इकडे, तर आय काय आहे, प्रथम पुरुष एक वचन. आता कुठले आपण एक क्रियापद घ्या, मूळ क्रियापद. आता मूळ क्रियापद म्हणजे कोणते हो, बघा इकडे. आता मूळ क्रियापद काही खेळणे, ज्याचा शेवट नेने झालेला आहे, खेळ, त्याला लागला प्रत्यय खेळणे. आता बस, लागला प्रत्यय ने, बसणे, है ना. त्यानंतर झोप, लागला प्रत्यय ने, झोपणे, है ना. मग आता आपल्या सध्याच्या व्यवहारातले आपण उदाहरण घेऊया. बसणे, जेवणे, झोपणे, स्नान करणे, कपडे घालणे, तेल लावणे, दात घासणे, बाहेर जाणे, झोपी जाणे वगैरे वगैरे. हे सर्व मूळ क्रियापद आहेत. हे काय आहेत, सर्व क्रियादर्शक शब्द आहेत. म्हणून आपण आता काय घेऊया या ठिकाणी, खेळणे हे क्रियापद घ्या मराठीमधलं. आता इंग्लिश मध्ये त्या शब्दाला आहे प्ले. आय प्ले, मी खेळतो. काय खेळतो, क्रिकेट, CRICKET. साध्या मी रचना घेतोय, आपण उजळणी वर्ग घेतोय, त्याच्यामुळे साध्या मी क्रियापद घेतोय जे तुम्हाला ताबडतोब तुमच्या माइंडमध्ये फिट होतील असे साधे उदाहरण घेतोय. असे अनेक वाक्यरचना आपल्याला तयार करायचे आहेत. जेवढे वाक्यरचना तुम्ही अधिक तयार कराल त्या काळावर, तेवढं तुमचा काळ परफेक्ट झाला. जेवढा काळ परफेक्ट झाला, येणाऱ्या पुस्तकामध्ये सुद्धा काळाची वाक्य आहेत. प्रत्येक पुस्तक हे काळावर आधारित आहे. प्रत्येक धड्यामध्ये काळच आहे, काळाच्या बाहेरचं वाक्य नाही. म्हणून काळ तुम्हाला अवगत असणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, आय प्ले अ क्रिकेट. आता हे कसं बसलं फॉर्म मध्ये, आता बघूया. हे तर आय म्हणजे कुठं असतो, हा वाक्याच्या सुरुवातीला असतो. प्रत्येक भाषेमध्ये कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीलाच असतो. वाक्याच्या पुढे कर्त्याच्या पुढे
क्रियापदच असतं आणि क्रियापदाच्या पुढे कर्म असतो हे इंग्रजीमध्ये. पण कर्ता हा तिन्ही भाषेमध्ये वाक्याच्या प्रारंभीच असतो हे लक्षात ठेवा. आय. आता प्ले. प्ले म्हणजे काय आहे? खेळणे. खेळणे म्हणजे काय त्याला म्हणायचं आपण? V1 मग क्रियापदाचं पहिलं रूप. आणि क्रिकेट आहे हे आहे वो. मी क्रिकेट खेळतो. आता ह्याचं भाषांतर कसं करायचं म्हणून? काही लोकांना भाषांतरच करता येत नाही, वाक्य तयार करता येतं, भाषांतर करता येत नाही. आता भाषांतर कसं करायचं? अगोदर करता यायचा. करता म्हणजे कोण आहे? मी. आईचा मराठी अर्थ काय होतो? मी. आता इथं खेळणे, मी खेळणे करायचं नाही, मी पुन्हा कर्म घ्यायचा. मी क्रिकेट. क्रिकेट. मी क्रिकेट. पुन्हा क्रियापद पुढे घेऊन जायचं. खेळतो. खेळतो. है ना? बरोबर आहे. आता खेळतो ह्याचे प्रत्यय कोणकोणते आहेत बघा बरं. प्रत्यय त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण प्रत्यय किंवा उपसर्ग. प्रत्यय किंवा उपसर्ग. उपप्रत्यय. उपसर्ग त्याला कोणते? त, तो आणि ते. हे वाक्याच्या शेवटी येतात बघा. प्रत्येक वाक्याच्या शेवटी त, तो आणि ते. समजा करता मी आहे, मी क्रिकेट खेळतो. समजा करता वी आहे, आम्ही क्रिकेट खेळतो. समजा मुलगी आहे, मुलगी क्रिकेट खेळते. आलं का? ते बघा. तो ते. है ना? इथं खेळतात, मुले क्रिकेट खेळतात. त आलं. है ना? आई स्वयंपाक करते, ते आलं. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी त, तो, ते हे 3 प्रत्यय येतात. त्याचं भाषांतर करणं सोपं आहे. भाषांतर करत असताना काय करायचं? अगोदर कर्ता घ्यायचा, त्याच्यानंतर पुढे कर्म ठेवायचा आणि त्याच्यानंतर जे क्रियापद आहे ते पुढे घ्यायचं. हे झाली मराठी वाक्य रचना. हे काय झाली? मराठी वाक्य रचना म्हणजेच भाषांतर झालेलं आहे. आता दुसरे उदाहरण आपण घेऊया. पहा दुसरं उदाहरण. वी प्ले अ क्रिकेट. CRICKET. है ना? वी प्ले अ क्रिकेट. वीला आपण काय करू? येस. इथं V1 आणि इथं आहे ओ. है ना? आता याचं भाषांतर कसं करायचं मग सांगा? भाषांतर वहीचा अर्थ काय होतो? आम्ही. आम्ही. शेवटी काय ठेवायचं? त्या पुढे कर्म ठेवायचा. क्रिकेट. क्रिकेट. पुन्हा वाक्याचा क्रियापद पुढे घेऊन चला. प्ले. प्ले म्हणजे खेळणे. खेळणे करायचं नाही. काय करायचं? ह्या वाक्यातील कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलायचं. आम्ही खेळणे करता येईल. काय होते? रफ होते, योग्य अर्थ निघत नाही. आम्ही क्रिकेट खेळतो. बघा तो प्रत्यय बघा. आम्ही क्रिकेट खेळतो म्हणजे तो, ते हे प्रत्यय लावायचे वाक्यातील कर्त्याप्रमाणे. ठीक आहे. तर असे आता दुसरे उदाहरण मी घेतो. पहा. दे राईट होमवर्क. पहा. दे राईट होमवर्क. हे यस, हे V1 आणि हे वो. है ना? ह्याचं भाषांतर कसं करायचं मग? देचा अर्थ आहे ते. तृतीय पुरुषी अनेक वचनी करता. बघा सर्वनाम तृतीय पुरुषी अनेक वचनी करता. दे म्हणजेच ते गृहपाठ लिहितात. शेवटी तर बघा. आलं का? तर ते गृहपाठ लिहितात म्हणजे कर्ता घ्या, त्याच्यापुढे कर्म ठेवा आणि क्रियापद पुढे घेऊन चला. इंग्लिश मध्ये कसं आहे? आधी कर्ता घ्या, नंतर V1 घ्या, नंतर कर्म. थोडा फरक आहे मराठीच्या वाक्यरचनेमध्ये आणि इंग्लिशच्या वाक्यरचनेमध्ये. थोडा फरक आहे. कुठं घोळ आहे? फक्त क्रियापदामध्ये आणि कर्मामध्ये आहे. कर्म इंग्रजीमध्ये वाक्याच्या शेवटी असतो आणि मराठीमध्ये कर्म कर्त्याच्या पुढे असतो. इंग्लिशमध्ये कर्त्यापुढे आपल्याकडे क्रियापद असतं, मराठीमध्ये कर्त्यापुढे कर्म असतो. फक्त इथं एवढाच बदल, दुसरा बदल नाही. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेतो मी. बघा दुसरं उदाहरण घेतो. ही वर्क्स हार्ड. तो
तो खूप मेहनत करतो. तो खूप मेहनत करतो. आता एक प्रश्न आला बघा या ठिकाणी की सर इथं यस कस काय प्रत्यय आला. तर ग्रामरचे काही नियम आहेत. साध्या वर्तमान काळामध्ये बघा, साध्या वर्तमान काळामध्ये ही कॉमा सी कॉमा इट एक वचनी, साध्या वर्तमान काळामध्ये ही सी इट एक वचनी सर्वनामाच्या मूळ क्रियापदास येस किंवा ईएस प्रत्यय येत असतो. येस किंवा ईएस प्रत्यय येत असतो. मग प्रश्न असा होतो सर येस कुठं लावायचं आणि ईएस कुठं लावायचं आहे ना. बरोबर आहे प्रश्न. येस कुठं लावायचं आणि ईएस कुठं लावायचं. ज्या क्रियापदाचा शेवट किंवा ज्या सर्वनामाचा शेवट यसने, सीएचने, यशचने, यक्सने आणि ओन होतो तेव्हा त्याच्या शेवटी ईएस लावायचं. आणि जर हे प्रत्यय नसतील तर यस प्रत्यय लावायचा. अगोदर समजून घ्या. ज्या सामान्य नामाचा शेवट किंवा एखाद्या क्रियापदाचा शेवट यसने, सीएचने, यशने, यक्सने आणि ओने झाला असेल तर त्याला डोळे झाकून काय लावा, ईएस प्रत्यय लावा. आणि जर हे प्रत्यय नसतील तर यस लावा. आता ह्या ठिकाणी वर्क ह्याचा शेवट के ने झालेला आहे, कारण इथं के नाहीच आहे म्हणून आपण प्रत्यय काय लावला, यस लावला. हे विसरायचं नाही, चटकन लिहून घ्यायचंय. ह्या ठिकाणी यस यस, सीएच, एसएच, एक्स आणि ओ है ना. हे प्रत्यय सामान्य नामाच्या शेवटी किंवा मूळ क्रियापदाच्या शेवटी जर येत असतील तर ईएस प्रत्यय लावायचा. ते बी फक्त साध्या वर्तमान काळामध्येच. आणि ही सीट करता असेल तरच, बाकीच्यांना कुठे लावायचा नाही. हे समजून घ्या. आता पहा, आता इथं ही वर्क्स हार्ड है ना. वर्क्स हार्ड. आता बघा तो तिसरा शब्द खूप. आता काम करतो, खूप काम करतो. बघा तो आला बघा शेवटी. तो खूप काम करतो. ही वर्क्स हार्ड. ही वर्क्स हार्ड. तर अशा प्रकारे आपण एक साधी रचनेचे घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर आता दुसरा जो प्रकाराच्या मधला तो म्हणजे कोणता, निगेटिव्ह फॉर्म. निगेटिव्ह फॉर्म है ना. नकार रचना किंवा नकारार्थी रचना. नकारार्थी रचना, नकारार्थी रचना. आता नकारार्थी रचना करीत असताना, साध्या वर्तमान काळाची नकारार्थी रचना करीत असताना, नकार म्हणजे काय हो, एखादे काम करणे, काम न करणे. काम न करणे म्हणजे नकार देणे. काम न करणे म्हणजे नकार देणे. ते नकारार्थी रचना असते. मग नकारार्थी रचनेमध्ये कसं ओळखायचे नकारार्थी रचना. त्या रचनेमध्ये नो येतं शब्द, त्या रचनेमध्ये नॉट येतं, त्या रचनेमध्ये नेव्हर येऊ शकतं. आता नकारार्थी शब्द भरपूर आहेत पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. नो, नॉट, नेव्हर हे नकारार्थी आहेत. नोबडी आहेत, नो वन आहेत है ना, लिटल आहे, फ्यू आहे, असे भरपूर शब्द आहेत नकारार्थीसाठी. पण तिथं इथे उपयोग नाही. आता इथं उपयोग फक्त नॉट है ना. नॉट शब्द लावायचा आणि वाक्य नकारार्थी बनवायचं. पहा आता याची रचना आपण तयार करूया. या ठिकाणी बघा, त्याला म्हणतो आपण फॉर्म. कशाचा फॉर्म आहे, निगेटिव्ह रचनेचं फॉर्म आहे. फॉर्म आहे आपलं सब्जेक्ट प्लस डज नॉट ऑब्लिक डू नॉट प्लस V1 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. हे झालं फॉर्म. कशाचं फॉर्म झालं, हे कशाचं फॉर्म झालं, तर हे फॉर्म झालं निगेटिव्ह, साध्या वर्तमान काळातील नकारार्थी रचनेचं हे फॉर्म झालं. आता ह्याचे वाक्य फक्त तुमच्या समोर नमुना म्हणून मी तीन ठेवतोय, कारण वरी तुम्हाला काय रचना दिलेली आहे है ना. रचना दिल्याच्या नंतर त्या रचनेमध्ये तुम्हीच क्रियापद घ्यायचं, तुम्ही सर्वनाम घ्यायचं, वाक्यरचना तयार करायची. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल घ्या. आय डू नॉट राईट अँड एसे. मी निबंध लिहित नाही. बघा आता काय केलं आपण या ठिकाणी, यस घेतला, हे यस अवैध आहे, हे नकाराची तर डोंट आहे, हे राईट V1 आहे,
आणि पुढे V1 आहे, ओ इथं ओ आहे, कॉम्प्लिमेंट नाही. बघा आहे का, डोंट इथं डोंट आहे, V1 इथं V1 आहे, ओ इथं ओ आहे. म्हणजे कसं वाक्य, आय डोंट राईट अँड एसे, मी निबंध लिहित नाही. आता भाषांतर कसं करायचं म्हणायचं, आता मी घेतल्यानंतर कुठं जायचं, कर्माकडे जायचं मराठीमध्ये, मी निबंध, आता डू नॉट राईट म्हणजे लिहित नाही. बघा तार बघायचं, तार बघा, लिहित नाही. साध्या वर्तमान काळामध्ये तो ते हे प्रत्येक लक्षात ठेवायचे. मी निबंध लिहित नाही. कसं केलं आपण, करता मी ठेवला, करता ठेवल्याबरोबर पुढे वाक्याच्या शेवटी जायचं कर्माकडे, कर्म उचलायचा आणि कर्त्याच्या पुढे ठेवायचा, कर्त्याच्या पुढे कर्म ठेवल्याच्या नंतर वाक्यातलं क्रियापद त्याच्या पुढे ठेवून द्यायचं, लिहित नाही, डू नॉट राईट. हे झालं तुमचं भाषांतर. म्हणजे वरचं इंग्लिश मध्ये झालं, खाली मराठीत झालं. आता खाली मराठीत जर तुम्हाला करायला सांगितलं तर वरचं वाक्य करायचं, मी निबंध लिहित नाही, आय डू नॉट राईट. मी बसत नाही, आय डू नॉट सिट. मी झोपत नाही, आय डू नॉट स्लीप. मी काम करत नाही, आय डू नॉट वर्क. आता आईच्या ऐवजी तुम्ही काय करताय, नाव कुणाचं तर नाव घ्या. समजा रामा आहे, रामा डज नॉट राईट वेल, रामा योग्य लिहित नाही, रामा डज नॉट स्टडी वेल, रामा योग्य अभ्यास करत नाही. असे अनेक वाक्य तुम्हाला अनेक प्रकारचे क्रियापद घेऊन वाक्यरचना तयार करता येते. त्याचे पाया म्हणून तुमच्या समोर उदाहरण ठेवतोय. तुम्ही रचना घरी बसून अशा प्रकारचे क्रियापद घेऊन वाक्यरचना तयार करू शकता. असे 10-10, 12-12 रचना करू शकता. आता एक तिसरी रचना तुमच्या समोर घेतोय मी, दुसरी रचना बघा. ही DOAS, he does not fly a kite. KITE. He does not fly kite. तो पतंग उडवत नाही. ही काय आहे, यस. आता डज नॉट कसं आलं, कारण डज नॉट मला सांगितलं मी, ही सी इट असेल आणि मूळ क्रियापदा येस किंवा येस प्रत्यय असेल तर काय घ्यायचं, डज घ्यायचं, डज नॉट है ना. पहिल्यामध्ये आपण डू नॉट घेतलं होतं कारण तो करता कोण होता, आय होता है ना. इथं करता ही सीट आहे, ही सीट ही म्हणलं की येस प्रत्यय येतो, येस किंवा येस प्रत्यय कुठे लावायचा आहे तुम्हाला मी आता सांगितलं आहे, डज नॉट. आता फ्लाय म्हणजे उडणे, काय उडवणे, पतंग उडवणे. मग भाषांतर काय द्यायचं, हिचा अर्थ आहे तो, शेवटचं कर्म कोणतं आहे, पतंग, पतंग, पतंग. पुढे आता डू नॉट फ्लाय म्हणजे उडवत नाही, उडवत नाही, मी पतंग उडवत नाही. तर असं काय झालं हे भाषण बघा, तर आलं ह्या ठिकाणी, मी पतंग उडवत नाही. ही डज नॉट फ्लाय काईट. किंवा आता ही इथं ह्या ठिकाणी हिच्या ऐवजी काय करा तुम्ही, सी ठेवून घ्या. सी डज नॉट फ्लाय अ काईट. ती पतंग उडवत नाही है ना. तर दुसरं आता आपण वाक्य असे करू शकतो बघा, इट मेक्स टेस्टी. इट मेक्स टेस्टी, TASTY है ना, MEKS. एक मिनिट, MA, इट मेक्स टेस्टी. इट मेक्स टेस्टी, ते चवदार असते. म्हणजे काय असते, ते चवदार असते. भाकर म्हणा, भाजी म्हणा, रोटी म्हणा, वगैरे वगैरे. इट मेक्स टेस्टी, त्यानं चवदार बनवलं, त्याने चव आणली, वगैरे वगैरे है ना. आता ह्याचं भाषांतर कसं होईल बघा, मग इट मेक्स टेस्टी हे वाक्य आहे, ह्याचं आपल्याला काय करायचं, नकारार्थी करायचं आहे. काही कसं होईल, इट DOES NOT, इथे यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते यस प्रत्यय आलेला आहे. डझंट, इट डझंट. पुढे आता यस प्रत्यय निघून जाईल. मेक टेस्टी, TASTY, मी ते चवदार बनवत नाही. इट डझंट मेक टेस्टी है ना. तर अशा प्रकारची वाक्य रचना आपल्याला अनेक प्रकारची करता येते. आता तिसरा फॉर्म आहे साध्या वर्तमान काळाचा, तो म्हणजे क्वेश्चन फॉर्म किंवा त्याला आपण इंट्रागेटिव्ह फॉर्म म्हणतो. क्वेश्चन फॉर्म, प्रश्नार्थक वाक्य. क्वेश्चन फॉर्म म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ह्याची काय रचना आहे क्वेश्चन फॉर्मचं, क्वेश्चन फॉर्मचं रचना काय आहे, डू कॉमा डज, DOES, डू कॉमा डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस O ऑब्लिक
कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क, इथे एक वाढ बघा, प्लस क्वेश्चन मार्क, इथं प्रश्नाचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. आता याचं वाक्याचा अभ्यास करूया. डू आय राईट अँड एसे, ESSAY, प्रश्नार्थ चिन्ह. मी निबंध लिहितो का किंवा मी निबंध लिहू काय, प्रश्नार्थ वाक्य बघा. आहे का प्रश्नार्थ वाक्य? डू आय राईट अँड एसे, मी निबंध लिहू का. भाषण काय करायचं मग, आय घ्यायचा अगोदर, आयचा अर्थ मी, पुन्हा कर्म घ्या, मी निबंध, पुढे लिहिणं लिहू का, प्रश्न वाक्य. मी निबंध लिहू का, डू आय राईट अँड एसे. दुसरं उदाहरण आपण घेऊया असंच. DOES, डज सी प्ले क्रिकेट, CRICKET, क्वेश्चन मार्क. त्याचा अर्थ होईल, आता ती क्रिकेट खेळते काय, क्वेश्चन चिन्ह. तर अशा प्रकारच्या रचना झालेल्या आहेत. तर आज आपण फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 3 प्रकारचे फॉर्म, एक सिंपल फॉर्म, एक निगेटिव्ह फॉर्म आणि क्वेश्चन फॉर्म. आता वर्तमान काळाचा प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स इथं समाप्त झालेला आहे. आता उद्याच्या तासिकेमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याच्याविषयी माहिती पाहू. जर व्हिडिओ सर्वांना आवडला, तुम्हाला अवगत होत असेल, समजत असेल, तर तुमच्या खाली असलेल्या बटनवर क्लिक करा आणि आपले कॉमेंट्स मला पाठवा. धन्यवाद.